पहिलं लग्न झालेलं असतानाही आपण अविवाहित असल्याचं भासवून एका तरुणानं डॉक्टर युवतीला लग्नाचं आमिष दाखवलं। त्यानंतर वेळोवेळी तिच्याकडून थोडे नव्हे तर तब्बल 10 लाख रुपये उकळले। मात्र एके दिवशी तरुणानं डॉक्टरला आपलं लग्न झालं असल्याचं सांगितलं। इतकंच नाही तर आपली पत्नी गर्भवती असल्याचंही तो म्हणाला। या गोष्टीचा जबर मानसिक धक्का बसल्यानं डॉक्टर तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं। विषारी औषध पिऊन तरुणीनं स्वतःच्याच क्लिनिकमध्ये आत्महत्या केली आहे। पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। पल्लवी पोपट फडतरे वय वर्ष 25 असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे। या प्रकरणी कुलदीप आदिनाथ सावंत वय वर्ष 30 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मयत तरुणीचे पिता पोपट बाबूराव फडतरे यांनी बिबवेवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे। ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनीत 7 जानेवारी रोजी घडली होती। काय आहे प्रकरण? याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कुलदीप सावंत यानं लग्न झालेलं असतानाही जीवनसाथी.com या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचं भासवून लग्नासाठी नोंदणी केली। त्यानंतर तो फिर्यादींना भेटला। मात्र त्याचं वागणं पाहून तरुणीच्या पित्यानं त्याला नकार कळवला होता। मात्र एवढं होऊनही आरोपी थांबला नाही। मुलीच्या वडिलांना डावलून त्यानं थेट पल्लवी हिच्याशी संपर्क साधला। 10 लाख रुपये उकळले। पल्लवी ही BHMS झाली असून तिचे तुळजाभवानी सोसायटीत क्लिनिक आहे। पल्लवीला त्यानं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। वेगवेगळी कारणं सांगून त्याने तिच्याकडून तब्बल 10 लाख रुपयांची रक्कम घेतली। पल्लवीनं लग्नाचा विषय काढला तेव्हा त्यांना आपलं लग्न झालं असून पत्नी गर्भवती असल्याचं सांगितलं। फसवणुकीचा जबर धक्का। हे ऐकून पल्लवीला मोठा धक्का बसला। त्यानंतर तिने कुलदीपकडे वेळोवेळी 10 लाख रुपये परत करण्याची मागणी केली। मात्र तो रक्कम परत देण्यासाठी टाळाटाळ करू लागला। याचा मानसिक तणाव सहन न झाल्यानं पल्लवीनं चिठ्ठी लिहून आपल्या आयुष्याची अखेर केली। क्लिनिकमध्येच विषारी औषध प्राशन करून तिनं आत्महत्या केली। तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असताना तिचा 8 जानेवारीला मृत्यू झाला। पोलिसांनी या घटनेनंतर गुन्हा दाखल केलाय। पुणे प्रतिनिधी मराठी यस न्यूज।